किती वर्ष झाले आपल्याला? सलग 9 वर्षांपासून क्रांती चौकात वादन करतं. बट ह्यावेळेस कमबॅकच केला रणधुंजार. मी जे अशी खुश आहे तसे माझ्या पथकातले सगळे मेंबर खुश आहेत. 2026 वादन एकदम हिट झालेलं आहे. कल्चर बदलतंय, काळ बदलतोय, पण परंपरा आपली सुटली नाही पाहिजे. पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि हा ब्लॉग आहे आज स्पेशल शिवजयंतीचा. तर भाई आजचा स्पेशल ब्लॉग आहे, तुम्हाला माहिती आहे शिवजयंतीचा, आणि यावेळेस सुद्धा आपण करणार आहोत शिवजयंती स्पेशल ब्लॉग. तर यावेळेस पण काय काय होईल ते म्हणजे तुम्हाला सांगेलच. मागे तुम्ही बघू शकता MGM कडे आता रॅली चाललेली आहे. आपण आलेलो आहे मोंडा नाका चौक येथे, आणि इथे तुम्ही बघू शकता मागे भव्य दिव्य रॅली आता आपण थेट नेणार आहोत क्रांती चौकला. आई साहेब भाई परत आलो, आता पोहोचलो इथे क्रांती चौक येथे. वन ऑफ द बेस्ट, वन ऑफ द मोस्ट, वन ऑफ द पॉप्युलर क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर मधील. आणि या इथे आपण आता ढोल पथक पण आणलेलं आहे. आणि ढोल पथक यासाठी की यावेळेस आहे आपलं 9वं वर्ष रणधुंजार वाद्यपथकचं. आणि यावेळेस ढोल पथकमध्ये काय स्पेशल होईल काय नाही एकदम रॉमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. आणि आपल्या स्वागतासाठी भाई हेलिकॉप्टर मागवला डायरेक्ट ते क्रांती चौकला आलेलो आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता ढोल काढताय. आता सध्या दोन्ही आयसरमधून ढोल काढताय. इथे एवढे सगळे थांबलेले आहे, सगळे इथे थांबलेले आहे ढोल वादनसाठी. आता थोड्याच वेळात आपण ढोल वादन पण इथे दाखवूया. ठीक आहे. आता सगळे ढोल घेऊन रेडी आहे. आणि लगातार चौथ्या ब्लॉग मध्ये भाई भाई पुण्यावरून आलाय ते माझ्यामुळे चालवले त्याचे. अरे यार नाही कन्सिस्टन्सी आपण केली आहे सुरू, पण बघू आता किती अजून टिकते. पण चौथ्या ब्लॉग मध्ये आणि 5वा ब्लॉग पण येणार आहे, त्याच्यात पण तोच असणार आहे. आता थेट पुण्यावरून आलाय तो, त्याला काय बोलायचं असेल तर एकदम आपण दरवर्षी इथं साजरा करतो. किती वर्ष आहे तुझं किती वर्ष आहे? 7वं. मी पुण्यावरून इथपर्यंत येतो दरवेळेस. हां भाई माझं 9वं वर्ष आहे. ठीक आहे, बघू आता अजून खूप जणांना विचारू आपण. इथे सगळे रेडी होत आहे, सध्या ढोल लावताय आणि गिम्बल पण आणलेलं आहे. यावेळेस काही शॉर्ट्स घेऊ सिनेमॅटिक, आणि महाराजांची मूर्तीसमोर आपलं वादन होणार आहे, तर ते पण दाखवूया. यावेळेस दिग्विजय शेठ पण आहे आपल्यासोबत. यो नाही तुझं किती वर्ष आहे? माझं 5वं. 5वं? किती वर्ष झाले आपल्याला? 9 वर्ष झाले भाई. 9 वर्ष झाले. जो मिल रहा है माहित नाही भाई, तरी 9 वर्ष. तुम्ही बघू शकता आता भव्य वादन सुरू होत आहे. क्या करता है रे?
नमस्कार, माझे नाव शौर्य अरुणा घुडे. ज्याने आपल्या समोर स्वराज्याचे तोरण बांधले असे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची घाटोळी सादर करणार आहे. कारोखाच्या सारून रात्रीला बाईर पाहत पारीला उगवला सूर्यबा सह्याद्री रांगला अनवाहतो घाटुळी दादाव दादा धन्याला अनवाहतो घाटुळी दादाव आशुरा दादा मोरल्या धन्याला अन स्वराज्याचं तोरण बांधलं शिवण राजानं चला मराठी मातीचा सण यो आला स्वराज्याचं तोरण बांधलं शिवण राजानं चला मराठी मातीचा सण यो आला शुभराज शिवराज छत्रपती झाला माय हे पालखीताला कोण सोबती मावळ अन 32 मना शिवसन त्यावरी बैसल कोण ग रायगडाच्या छत्र्यावर गणपती साक्षी नंदन संगनगर तुकारी वाजती संबळ केकन माझा राजा छत्रपती झाला माय ग बघवे देण्याचा बाळ गडाव बनलं गगन माझ्या राजाच्या नावानं गळलं शिवराई मोदक गुणाला पडणारा शिवच्या शब्दाचा नावानं माझा शिव छत्रपती झाला ग माय ग माझा शिव छत्रपती झाला ग माय ग माझा शिव छत्रपती माझा शिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की नमः पार्वती पतये. जे तुम्ही आता चालू केलंय आजच्या पिढीत कोणीच करत नाही. आता दादांनी जे सुरू केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटतं? त्याचं ढोलपथक जे चालू झालं त्याचा खरंच खूप अभिमानच वाटतो. अडचणी खूप आल्या परंतु त्यांनी अडचणींना सामना केला आणि हे पथक त्याने चालू ठेवलं. आणि विशेष म्हणजे या सर्व पथकाला तो एवढा आदराने आणि सन्मानाने वागवतो आणि सर्वांना समान न्याय देतो आणि सर्वांचं तो रक्षणही करतो. आणि जिथे त्यांना अडचण आली मुला मुलींना तो सोबत राहतो आणि नेहमीही सहकार्याचा हात त्याचा समोर असतो. पथकातील प्रत्येक मुला मुलीचं रक्षण करण्यास तो सरसावतो आणि याबद्दल मला त्याचा खूप अभिमान आहे. सरळ मार्गाने नाव कमवत राहावं हीच
इच्छा व्यक्त करते. असंच नाव कमवत राहावं आणि आई वडिलाचं नाव रोशन करावं. कुठेही आई वडिलाच्या नावाला धक्का लागू नये याची त्यानं काळजी घ्यावी. आणि आता वादन वगैरे झालेलं आहे आणि आता दुसरं वादन आपलं कुठे होणार आहे ते मला सध्या माहीत नाही आहे, पण आपण दुसऱ्या वादनासाठी पण जाऊया. रणझुंजार वाद्य पथक हे सलग 9 वर्षांपासून क्रांती चौकात वादन करतं आणि आज आमचं वादन अतिशय छान प्रकारे पार पडलं आहे. खूप छान वाटलं आज, खूप छान वाटलं ढोल पथक. 2024चं जे वादन होतं त्याच्याहून हे 2026चं वादन एकदम हिट झालेलं आहे. यावर्षी आम्हाला इतकी मज्जा आली की आम्ही या वादनाला मिस करू. खूप जास्त एनर्जी होती यावर्षी. 2026 सगळ्यात भारी गेलेलं आतापर्यंत आमचं वादन. तुम्ही बघू शकता या पाठची मेहनत, शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह हा कधीच कमी होणार नाही. ह्यावेळेस डीजेची परमिशन नव्हती पण आम्ही वाजून फार माहोल केला होता. सगळे लोक उभे असलेले सगळे डान्स करत होते. 2K26 शिवजयंती आम्ही खूप छान साजरी केली. मागच्या वर्षी वादन लय झालंय, त्याचं कुठेतरी कमतरता आज यावर्षी पूर्ण पथकाने भरून काढलेली आहे. तर त्याचं सगळ्या पथक वादकांचा सगळ्यांचे मनापासून आभार. आम्ही खूप एन्जॉय केला ढोल वगैरे वाजवला आणि मागच्या वेळेस बंद होतं बट ह्या वेळेस कमबॅकच केला रणझुंजारने. आज तर माहोल एकदम खतरनाक, पुरा राडा एकट्याने गार केला सगळ्यांना, एकदम धिंगाणा. ओकेमध्ये डन कार्यक्रम. रणझुंजार वाद्य पथक मी अशी विनंती करतो का इथून पुढे आमचं वादन कंटिन्यू चालत राहा. मी दादाला एवढीच विनंती करतो का आमचं वादन फक्त चालू ठेवा. पहिलं आम्ही बघायचोच नुसतं, फर्स्ट टाइम होतं माझं ढोल पथकामध्ये. त्याच्या आधी नुसतं बघायचो. आज सगळं रॅली काढली, बाईक रॅली, खूप मजा आली. 2026चं शिवजयंती आम्ही खूप एन्जॉय केली. महाराजांना मानवंदना दिली. हे करून आम्हाला इतका आनंद झाला कारण गेल्या वर्षी आमचं वादन बिलकुल झालं नव्हतं काही कारणास्तव. तर आता आम्ही जे वादन केलंय ना आम्हाला इतकं भारी वाटतंय वाजवून. तुम्हाला माझ्या फेसवरही दिसतच असेल की मी किती खुश आहे. मी जशी खुश आहे तसे माझ्या पथकातले सगळे मेंबर खुश आहेत. आता तुम्ही रिव्ह्यू वगैरे बघितले आणि ते मागे बघू शकता दोघं रोड ब्लॉक केलेले आणि ढोलवादन झालेले. आता आपण नेक्स्ट आता प्लेस कोणती राहील मला माहीत नाही एक्झॅक्टली, पण बघूया आता नेक्स्ट ढोलवादन कसं होतं. सॉरी हो, तुमचे ब्लॉग चालू होते. रिव्ह्यू कसा वाटला? रिव्ह्यू एक नंबर आहे. JP दादाचा विषय नाही आहे. 4 वर्ष झाले आता आमचे काही फोटो दिलेले नाही त्यांनी. मी शिवराज अमोना शिंदे, रणझुंजार वाद्य पथक छत्रपती संभाजीनगर संस्थापक अध्यक्ष. आम्ही सर्व मित्रांनी 2018 साली रणझुंजार वाद्य पथकाची सुरुवात केली होती. कल्चर बदलतोय, काळ बदलतोय, पण परंपरा आपली सुटली नाही पाहिजे आणि पारंपरिकरित्या शिवजयंती साजरी झाली पाहिजे. आम्ही सर्व मित्रमैत्रिणींनी सोबत येऊन 2018 साली या वाद्य पथकाची सुरुवात केली. आम्हाला सांगताना अभिमान वाटतो. पथकामध्ये सहभागी होण्यासाठी मुलांपेक्षा जास्त मुलींची उत्सुकता असते आणि दरवर्षी मुलींचा आकडा हा वाढत जातो आणि यावर्षी जवळजवळ 180 फक्त आमच्या पथकामध्ये मुलींचा सहभाग होता. पथकामध्ये सामील होण्यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही, त्यामुळे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत आमच्या पथकामध्ये सगळे सहभागी होतात. दरवर्षी नवीन जोशाने, उमेदीने आणि उत्साहात आम्ही महाराजांना मानवंदना देतो. तुम्ही देखील आमच्यासोबत सहभागी व्हावे आणि आमचा उत्साह वाढवावा अशी आम्ही आशा बाळगतो. ऑल राईट, तर आता आपण ग्राउंडवर आलेलो आणि सध्या इथे मागे तुम्ही बघू शकता म्हणजे 20-30% आहे फक्त. बाकीचे जे थोडं रिफ्रेशमेंट करण्यासाठी गेलेले बाहेर. रणझुंजार वाद्य पथकाचं यावेळेस 9वं वर्ष आहे. ही संस्कृती आपल्याला जपायची आहे कारण की आपण नाही जपणार तर येणारे जेनजी लोक काय करतील भाई, काय भरोसा नाही आहे. पण याच्यातसुद्धा जेनजी आहेत. कोण कोण जेनजी ते कमेंट करा की तुम्ही वादनासाठी आलेले होते. आता सध्याची स्थिती बघता 6:30 वाजलेले आहे आणि 6:30 वाजता वादन सुरू व्हायला 7 वाजतील असं मला वाटतं आहे. 7 वाजेपासून ते वादन किती वेळ होईल तिथे पण आणि किती राऊंड होतील ते पण माहीत नाही आपल्याला. तर इथून थेट आपण N7 नंतर आपण जे पण असेल ते पण कवर करूया. ठीक आहे. इथे आता कॅनॉटला आलेलो आहे कारण की काही डेंजर भूक लागली होती आणि सगळ्यापासून काही हरलेलं नाही आहे. फक्त चहा वगैरे पिला. पहिले N7ला जायचं होतं पण ते काही म्हणजे लेट करत आता पोहोचले असतील तिकडे 7 वाजलेले. बघू आता थोड्या वेळाने तिथे जाऊ, तिथलचं कवर करू कारण की तिथे जाऊन पण अजून दुसरीकडे जायचं आहे. तर म्हटलं एनर्जीसाठी आपल्याला तेवढं पाहिजे. थोडंसं स्नॅक्स वगैरे घेतलेलं आहे तर आपण थेट जाऊया N7ला. ठीक आहे, ते बरोबर आहे. तर आता मी आलेलो आहे सरळ जिजाऊ चौक येते आणि जिजाऊ चौकला इथे गर्दी तर आहे
कारण की इथे आता वादन होणार आहे असं म्हणता येते. आणि वादन आता इथे थोड्या होणार आहे. 8 वाजलेले. 8 वाजायच्या आधी जे वादन इकडे झालेलं होतं इंचवनला, तिथे आम्ही नाही जाऊ शकतो. तर बघूया आता इथे वादन कसं होईल काय होईल. सेम 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 फायनली इथे आता वादन वगैरे झालेलं आहे शेवटचं. आणि शिवजयंतीचं दुसरं तिसरं कितवं आहे मला एक्झॅक्टली नाही माहीत, पण कसं वाटलं काय वाटलं तुम्ही एकदा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अजून ग्राउंडवर काहीतरी आहे. आपण हा व्लॉग इथेच एंड करूया. आणि
जय शिवराय. जेवढे पण ढोल पथकमधील जर बघत असतील तर त्यांनी जय शिवराय कमेंट करा, म्हणजे जेणेकरून मला कळेल की तुमचं नाव काय आहे, तुम्ही भेटलात की नाही भेटलात. ठीक आहे, तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. भेटूया पुन्हा नवीन एक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, पीस आउट.